नमस्कार. कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. देवयानी. हिंदू पुराणानुसार देवयानी ही असुरांचा पुरोहित शुक्राचार्य व जयंती यांची कन्या होती. आयु वंशातील राजा ययाती याची ती पत्नी होती. महाभारतात हिनं बृहस्पतीचा पुत्र कच याच्यावर केलेल्या असफल प्रेमाची व त्यातून पुढे हिला ययातीशी विवाह करणं भाग पडल्याची कथा वर्णिली आहे. ययातीपासून तिला यदु व दुर्वासू या नावांचे 2 पुत्र झाले. पौराणिक साहित्यामध्ये इंद्राची कन्या जयंती ही तिची माता होती. शुक्राचार्याची तपस्या भंग करण्यासाठी इंद्राने जयंतीला त्याच्याकडे पाठवलं. त्यास प्रसन्न करून 10 वर्षांपर्यंत ती त्याच्याकडे राहिली. त्यावेळी हिचा जन्म झाला. देवयानी जन्माला आली. कच आणि देवयानी. संजीवनी विद्येच्या प्राप्तीसाठी देवांचे गुरु बृहस्पतीचा पुत्र कच शुक्राचार्यांच्या आश्रमात राहिला. त्याच्या आकर्षक व्यक्तिमत्वावर मोहित होऊन देवयानीने त्याच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु गुरुकन्येशी विवाह करणं अयोग्य असल्याचं सांगून कचाने हिचा विवाह प्रस्ताव झिडकारला. क्रुद्ध होऊन कचाची विद्या निष्फळ होण्याचा शाप तिने दिला. कचानेही कोणीही ऋषिकुमार हिच्याशी विवाह करणार नाही असा प्रतिशाप दिला. त्यामुळं देवयानीला उत्तर काळात क्षत्रिय कुळातील ययाती राजाशी विवाह करणं भाग पडलं.